विनंती करा, देवा माझी अशी व्याधी आहे, तुमच्या आशीर्वादानं मोठ्यात मोठ्या प्रमाणात कमी येऊ द्या. 50% कमी येईल बस का? 100% केली की तुम्ही भक्तिमार्ग करणारी माणसं नाही, म्हणून 50%वर केलंय. राहिलेला 50% घरात जाऊन भक्तीला उद्यापासून लागा. विषय संपला. एकटा असल्यामुळे हा एवढ्यातली किती लागायची तेवढी लागू होती. जी डोक्यावर हात ठेवून घेऊन नामस्मरण करायला पाहिजे. ठीक आहे, हात जोडून विनंती करा. जी काय दुखत असेल ती देवाला सांगा. माझी व्याधी मोठ्यात मोठ्या प्रमाणात कमी होऊ द्या, हीच तुमच्या चरणी नम्र विनंती, नम्र प्रार्थना. हात जोडून विनंती करा आणि एक हात आपला डोक्यावर ठेवायचा आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण सगळ्यांनी मोठ्यानं करायचं आहे. 50% व्याधी कमी आल्यानंतर आपला आपला हात खाली प्रामाणिकपणे घ्यायचा आहे. ज्यांचं दुखतंय त्याने हात डोक्यावर ठेवायचं लागेल. संचार होणाऱ्या शक्तीने हात ठेवू नका, तुम्हाला संचार होईल. प्रभू आपल्या आश्रयाला येणाऱ्या असंख्य भक्तांची व्याधी थांबवून त्यांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या, हीच आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती, नम्र प्रार्थना. भगवंता आपल्या आशीर्वादानं शारीरिक व्याधीचं कार्य अपाट होऊ द्या, क्षणार्धात अनुभूती प्रचिती प्राप्त होऊ द्या, हीच आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती, नम्र प्रार्थना. 50% कमी झाल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त कंटिन्यू म्हणायचं आहे. दोनदा म्हणून चालणार नाही. डोक्यावर हात ठेवायचा आहे. बाहेर थांबलेल्यांनी बी डोक्यावर हात ठेवून नामस्मरण केलं तरी तुमची थांबणार आहे. मनापासून अंतकरणातून नामस्मरण करा. प्रभू आपल्या आश्रयाला येणाऱ्या सर्व भक्तांची व्याधी थांबवून त्यांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या, हीच आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती, नम्र प्रार्थना. कृपा करा प्रभू. 50% कमी आल्यानंतर आपला आपला हात माऊली खाली घ्यायचा आहे. मांसाहार मद्यपान केलेला असेल तर त्याने हात ठेवून कमी येणार नाही. काय पोटात खाल्लंय देवभक्तीने तुम्ही विचार काय करताय, एवढं बघणार आहे तर देव आहे. कारण मांसाहार मद्यपान करणाऱ्याला फरक पडणार नाही. 4 दिवसात खाल्लं असेल तर त्याची व्याधी थांबणार नाही. 50% कमी आल्यानंतर हात खाली घ्या. कृपा करा प्रभू, सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या, देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या, हीच आपल्या चरणी ह्या दासाची नम्र प्रार्थना, नम्र विनंती. कृपा करा भगवंता, क्षणार्धात अनुभूती प्रचिती प्राप्त होऊ द्या. थोडं बहुत भक्त राहिलेली त्यांना अनुभूती येऊ द्या, प्रचिती येऊ द्या. किंतु परंतु असं काय असतंय का, तसं काय असतंय का जर बोलला असला तर चुकलंय म्हणा महाराजांना. महाराज बघत असते ते, आम्ही काय, तुम्ही काय बोलताय आम्हाला आम्ही कधी बघत नाही. प्रभू आपल्या आशीर्वादानं 8-10 माणसं राहिलेली त्यांची व्याधी कमी येऊ द्या. कृपा करा प्रभू, सर्व भक्तांची व्याधी कमी होऊ द्या, देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या. कृपा करा भगवंता. वासुदेवा कृपा करा भगवंता. 4 लोक राहिली ती, 95% गॅरंटी आहे. किंतु परंतु असेल तर चुकलंय म्हणून महाराजांना विनंती करा. थांबत किती मिनिटं झाली? 2 मिनिटात जवळजवळ 95 ते 97% व्याधी राहिलेली आहे. हाय का नाही? शारीरिक व्याधीचं काम आहे. आल्या का कमी? हां, आता कमी आले असेल तर इथनं पुढं राहिलेली कमी यायची असेल तर मात्र उद्यापासनं, आजचा दिवस तुम्हाला प्रवासात जाणार आहे म्हणून उद्या सकाळी गेल्यानंतर तुम्हाला सवड मिळेल त्यावेळी एक ताट घ्या, वैयक्तिक मार्ग चालू करा, अगरबत्ती स्टँड ठेवा आणि 2 अगरबत्त्या लांब लावा. आणि एकदा सांगतोय, धुराचा त्रास होऊ नये आणि देव माझ्या समोर आहे, मी दत्त महाराजांच्या समोर आहे, ही भाव ठेवून पहिलं नामस्मरण श्री गुरुदेव दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा येत असेल तर म्हणा, नसेल तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ही नामस्मरण मात्र 2 अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत म्हणावं लागेल. अगरबत्तीकडे रागानं बघून काही उपयोग होणार नाही. आता नामस्मरण करताना हातपाय जड येणं, जांभळ्या येणं, झोप येणं, कंटाळा येणं असं कुणाकुणाला होतंय, तिने हात वर करा. हां, ही प्रॉब्लेम आहे आम्हाला कळतंय. तर ह्याला कसं असतंय की आपल्याला त्या शक्त्या त्रास देते त्या, तर आपण काय करायचं, पहिलं जे नामस्मरण केलेलं आहे त्याचं भस्म अगोदर पेल्यात पाणी घेऊन अगोदर नामस्मरणाला बसायच्या आधी ही भस्म केलेलं असतंय ती मिसळा आणि देवाला विनंती करा, देवा माझ्याकडं नामस्मरण चांगलं व्हावं, ह्यासाठी तुमच्या आशीर्वादाची शक्ती द्या, ही विनंती करा. आधी तीर्थ प्या आणि पुन्हा नामस्मरण करा आणि पुन्हा व्याधी निवारण होऊ द्या म्हणून पुन्हा शक्ती घ्या. लक्षात आलं का? 2 वेळा तीर्थ पिलं तरी काय फरक पडत नाही. स्वतः आधी नामस्मरण व्हावं व्यवस्थित, मला अडचणी येऊन येते की तुम्ही बघा म्हणायचं, तीर्थ शक्ती द्या म्हणायचं, नमस्कार करून तीर्थ प्या आणि झाल्यानंतर पुन्हा शारीरिक व्याधी माझी पूर्ण थांबू द्या, तुम्हाला मानसिक त्रास पूर्ण थांबू द्या म्हणून ते पाण्यात टाकून तीर्थ प्यायचा. लक्षात आलं? काय शंका राहिल्या का? सगळ्या तुमच्या स्वप्नात बी नसतील तेवढं आम्ही प्रश्न शंका काढलेल्या आहेत.